निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे दानबाव गाव, या दानबाव गावातील हे मोरे परिवार आणि मोरे परिवारातील आपले सर्वांचे आवडते दादा कैलासवासी दीपक किसन मोरे. दादांचा मृत्यू गुरुवार दिनांक 18/6/2026 रोजी दादांना देवाज्ञा झाली, अर्थात त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. 4 जण भावंड ही सोनमताई असतील, पूनमताई असतील, मयुरीताई असतील आणि दीपक दादा असतील. या 4ही भावंडांचं पितृक्षेत्र काही वर्षांपूर्वी हरवलं गेलं, अर्थात बाबा सोडून गेले आणि संपूर्ण जबाबदारी आली ती म्हणजेच आईवर. आईने कबाड कष्ट करावेत, मेहनत घ्यावी, हारांचा व्यवसाय आईचा, त्या ठिकाणी आईने दिवसभर काम करावं आणि त्याच्यातून जे काही मिळेल त्याच्यावर आपल्या मुलांचा उदरनिर्वाह करावा, मुलांना सांभाळावा, आपला संसार सांभाळावा. बर का, मुलांना सांभाळण्यामध्ये आई वडील कधीही कमी पडत नाहीत. त्यांच्या त्राण असेपर्यंत, जीव असेपर्यंत मुलांना सांभाळण्याचं सामर्थ्य आई वडिलांमध्ये असतं. बर का, मुलांना घडवण्याचं काम, मुलांना सांभाळण्याचं काम, मुलांचं संगोपन करण्याचं काम आई वडील करत असतात. खऱ्या अर्थानं या ठिकाणी या घराचा आधारस्तंभ आईची म्हातारपणाची काठी म्हणायला हरकत नाही. या परिवाराचा एक आधारस्तंभ दीपक दादा अचानक आपल्याला अल्पशा आजाराने सोडून गेले. त्यांचं देहावसन झालं. बर का, खर तर मृत्यू वय बघत नाही, मृत्यू काळ बघत नाही, मृत्यू दिवस आहे की रात्र आहे पाहत नाही, श्रीमंत आहे की गरीब आहे पाहत नाही, तरुण आहे, लहान आहे की वृद्ध आहे हेही पाहत नाही. आणि जन्म झालाय म्हटल्यानंतर मृत्यू ठरलेला आहे. जन्माला आलोय, जन्म जर आपण मान्य करतोय, जन्माचं जर आपण स्मरण ठेवतोय, जन्म तारीख जर आपण स्वाभिमानाने सांगतोय, तर त्यावेळेला आपल्या स्मरणात पाहिजे मृत्यू आहे, जायचं आहे, शेवट आहे. शेवट आहे, प्रत्येकाला आहे. फक्त ते शेवटच्या वेळी आम्ही काय करायचं आहे, म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते ते मीची होती. शेवटच्या वेळेला जर आम्हाला देवाला आठवायचं आहे तर ते वळण आम्ही आजपासून नवे आत्तापासून आमच्या इंद्रियांना लावलं पाहिजे. बरं का, कारण कर्म ही इंद्रियांकडून घडत असतात माऊली. कर्म करणारी इंद्रिय आहेत. नामस्मरण करणारं मुख आहे, तोंड आहे, देवाला पाहणारे डोळे आहेत, देवाचं ऐकणारे कान आहेत, देवाचं भजन करणारे अर्थात टाळ्या वाजवताना हात आहेत, तीर्थयात्रा करणारे पाय आहेत. इंद्रिय आम्हाला कर्म करताना पाहायला मिळतात, पण इंद्रियांकडून कर्म करून घेणारा तो मन आहे. त्या मनावर आमचं जीवन अवलंबून आहे, त्या मनावर आमचं जीवन आधारित आहे, आयुष्य आधारित आहे. बरं का, ते मन कोणाच्या जोडीला बसतंय,
ते मन कोणाच्या संगतीला आहे, मनाची आवड काय आहे, बरं का, मनाला शिकवणारे कोण आहेत, याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. चांगली गोष्ट आम्हाला निर्माण करावी लागते. अर्थात जे आम्हाला हवं आहे ते भात आम्हाला पेरावं लागतंय. जे आम्हाला नको आहे ते तण सहज आपोआप उगवलं जात आहे. समजतंय ना? आता बघा, काही तुमचे घोसाळीची लागवड करतील नाही का, काही वांगी लावतील, काही लोक लावतात, बरं का. जे आम्हाला पाहिजे त्याचं बीज आम्हाला रोपण करावं लागतंय, पेरावं लागतंय माऊली. पण पेरलेल्या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे तण निघत असतात ना, ते लावावं लागत नाही, त्रासदायक असतात, ते काढून फेकून द्यावे लागतात आम्हाला, ते काढून टाकावे लागतात आम्हाला, काढून टाकावे लागतात. आणि वेळीच जर ते तण काढलं नाही, बरं का, आता बऱ्याचशा जणांच्या पेरण्या झालेल्या आहेत. पाऊस परवा बऱ्यापैकी थोडा झाला, त्याच्यामुळे पेरणी केलेली ती आलं बऱ्यापैकी वरती, नाही का दादा? पडायला पाहिजे पाऊस, हरकत नाही. पण महत्वाचा विषय काय, आता निघालेलं जे आहे ना, त्याच्यामध्ये बरचसं काय काय वेगळं निघणार आहे. एक 10-12 दिवसामध्ये आपल्याला तिथे जाऊन ते काढावं लागणार आहे. ते लहान असताना जर काढलं तर ते सहज निघतंय, व्यवस्थित निघतंय, ते काढायला त्रास होत नाही. जर नाही काढलं, त्यात काय होतंय असा विचार केला, त्यात काय होतंय असा विचार केला, तर मग आवनीच्या वेळेला ते खूप त्रास देत आहे. तसं आम्हाला हवे असणारे जे गुण आहेत, जे विचार आहेत, ते आम्हाला निर्माण करावे लागतात, पेरावे लागतात. ते मार्गदर्शन आम्हाला करावं लागतंय, बरं का. बाकीचं तण सहज उगवतंय, पण जरा लक्ष असू द्या, ते तण वेळेवर काढता आलं पाहिजे. नाही काढलं मग शेवटी त्रास आहे, शेवटी त्रास आहे. आमच्या अंगण्यामध्ये मध्यभागी एक बोरीचं झाड निघतंय. बोर असावी, पण बांधावर असावी किंवा माळावर असावी. अंगण्यात असावी का बरं? काय एखादं बोरीचं रोपट जर आमच्या अंगण्यामध्ये मध्यभागी निघतंय, आम्ही जर बघितलं, आमच्या निदर्शनात आलं, ते जर आम्हाला त्या ठिकाणी नको आहे ना, तर लगेच उपटून फेकून देता आलं पाहिजे. आळस जर केला ना, आळस, आज काढू, उद्या काढू, मग हाताने निघणार नाही. मग काय वाटेल माहितीये का, याला कोयता लागल, बरं का. अनेक दिवस जर निघून गेले तर मग नंतर त्याने ते मुलं घट्ट केले ना माऊली, की मग आपण काय बोलतो, अरे हाताने नाही निघणार, आता याला कोयता लागेल. आणि त्यावेळीही जर आम्ही व्यवस्थित त्याला काढलं नाही, जरा मुलं घट्ट झाल्यानंतर जर काढण्याचा प्रयत्न केला, तर ऐका, मुलं घट्ट झाल्यानंतर जर एखादं बोरीचं झाड जर तुम्ही काढायला गेलात, तर वरून जेवढं तुम्ही छाटाल ना, तेवढं खालून फुटत असतंय. खरंय का खोटंय? विचार पण तसेच आहेत आमचे. वेळेवरच जर त्यांना आम्ही काढलं नाही, फेकून दिलं नाही, त्यांना जर आम्ही खतपाणी घालत बसलो ना, तर शेवटी आम्हाला त्याचा त्रास झाल्याशिवाय राहत नाही, बरं का. कर्मावर हे सगळं अवलंबून आहे. आमचं जीवन, आमचं आयुष्य कर्मावर अवलंबून आहे. आमचा आणि आपला धर्मग्रंथ, सर्वश्रेष्ठ असलेला धर्मग्रंथ गीता ग्रंथ सांगतो, तुम्ही जी कर्म करतात ना, ती कर्म म्हणजेच भक्ती आहे. ती कर्म म्हणजेच देवपूजा आहे. तुम्ही जी कर्म करताय ती कर्म म्हणजेच परमार्थ आहे. कर्म म्हणजेच परमार्थ आहे, बरं का. काय म्हणतंय गीता ग्रंथ, आम्हाला काय सांगताय, तुम्ही जिथे जन्माला आलेले आहात, तिथे तुमच्या वाट्याला आलेली सेवा जर तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल, तर ती तुमची भक्ती आहे, तो परमार्थ आहे तुमचा. धर्माला सुरुवात सेवेपासून होत असते.
धर्म कार्याला सुरुवात सेवेपासून होत असते, बरं का. आणि म्हणून जन्माला घालताना भगवंतानी आम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलंय, बरं का. 83,99,999 एवढी पार केल्यानंतर आम्हाला हा नरदेव मिळालाय, बरं का. आणि मग माणूस म्हणून आम्हाला जन्माला घातलेला आहे, उभ्या कण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, विशेष जाणीव दिली, 4 वाचा दिल्या, परापच्छंती मध्यमा वैखरी जगण्याचं स्वतंत्र दिलं आम्हाला, बरं का. एका बाजूला दानव आहेत आणि एका बाजूला देव आहेत. आपण कोणाला निवडतोय बरं? कोणते विचार निवडतोय आपण? एका बाजूला राक्षसी विचार आहेत आणि एका बाजूला देवाचे विचार आहेत. माणसाला आवड काय आहे? कसली आवड आहे माणसाला? काय आवडतंय माणसाला? अगदी तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो बघा. ही 5 बोट आहेत ना, हिला करांगली म्हणतात. अंगलीला करांगली, तिच्या बाजूचे अनामिका, मध्यमिका, तर्जनी आणि अंगठा, बरं का. करंगली आणि अंगठा जरा बाजूला ठेवा, ही 3 बोट मधली, बरं का. जेव्हा आपण दुसऱ्याला गंध लावतो ना, तेव्हा अंगठ्याचा वापर करायचा आहे, कारण दुसऱ्याला आपण अंगठात दाखवतो. काय शास्त्र काय सांगते? दुसऱ्याला ज्या वेळेला तुम्ही गंध लावता तेव्हा अंगठ्याचा वापर करा, माणसाला, बरं का. देवाला जेव्हा गंध अर्पण करता त्यावेळेला अनामिका, करंगलीच्या बाजूचं बोट अनामिका, बरं का. आणि स्वतःला जेव्हा गंध लावता तेव्हा मध्यामिका, मधलं बोट स्वतःला गंध लावताना. आणि पितरांचं कार्य करत असताना आपण काय करतो? तर्जनी, तर्जनी, ऐका हा. मध्यमिका म्हणजे आपण स्वतःला गंध लावताना मधलं बोट वापरतो, देवाला गंध लावताना, देवाची पूजा करताना आपण अनामिका आणि तर्जनी. पितर जरा बाजूला ठेवू आपण, बरं का. ते जरा थोडस बाजूला ठेवू, जरा विसर पडला पाहिजे त्या गोष्टीचा. म्हणजे पितरांचा विसर नाही पडता कामा, ह्या बोटापुरता, ह्या बोटापुरता. इकडे देव आहेत, आलं का लक्षात माऊली? आणि इकडे राक्षस आहेत. आणि हे मधी कोण आहे? कोण आहे? मानव आहे, माऊली. हा मधी मानव आहे. आता ह्या मानवाने इकडे यायचं की इकडे यायचं, हे ह्या मानवावर अवलंबून आहे, माणसावर अवलंबून आहे. देवही जवळचा आहे त्याला. आणि या कलियुगामध्ये राक्षसही तेवढेच जवळचे वाटतात माणसाला. ते विचार, बरं का. काय होतंय माहितीये का? माणूस त्या विचारांना जवळ करतोय लवकर, नको त्या विचारांना लवकर जवळ करतोय. देवाकडे लवकर जात नाही, देवाचे विचार लवकर स्वीकारत नाही, देवपूजा लवकर स्वीकारत नाही. मधलं बोट म्हणजे जर माणूस असेल तर त्याने देवाचं स्मरण ठेवलं पाहिजे, पण तो राक्षसी वृत्तीचं, विचारांचं स्मरण अधिक करून करतोय. तुम्हाला संतांचं स्तवन करायला आवडतंय का लोकांची निंदा करायला आवडते? उत्तर आपल्याकडेच आहे ना. आपल्या मनाला विचारा. आपण इथे बोलणार नाहीत, मला माहिती आहे. माझ्या सकट तुम्ही सगळे कोणीच बोलणार नाहीत. आपण जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई, आपल्याला त्यांचे विचार आवडतात का सिरियल मधल्या ज्या काही नटनट्या असतील, चित्रपटातल्या ज्या काही नटनट्या असतील, त्यांचा अधिक विचार आपण करतो? एखादी बाई जर एखादी सिरियल न चुकता पाहत असेल ना, तर संपूर्ण दिवसभर तिच्या डोक्यामध्ये तोच विचार असतो. एकदाचा संध्याकाळचे 7:30 वाजतात कधी, जी काही वेळ असेल ती, आणि मी टीव्हीच्या पुढे जाऊन बसते कधी, आणि पुढचा भाग मला पाहायला मिळतो कधी. आज खरी मजा आहे. माइंड मध्ये ते असतंय, विचारात ते असतंय. तुमच्या डोक्यात काय विचार आहेत ना, तुमच्या मनात काय विचार आहेत, तुमच्या अंतःकरणात काय विचार आहेत ना, याच्यावर तुमचा परमार्थ, भक्ती किंवा जीवन आयुष्य अवलंबून आहे.
बरं का. आणि हे आमच्या हातात आहे माऊली. काय कसं जगावं, कसं वागावं, कसं राहावं हे कोणाच्या हातात आहे? आमच्या हातात आहे. त्याचा विचार आम्ही करायचा आहे. त्याचा विचार आम्ही करायचा आहे. माणूस म्हणून जन्माला घातलेला आहे. जन्माला आल्यानंतर त्या मुलामध्ये काही दोष आहे का? अहो, शेजारची काकू येते, त्या लहान मुलाला उचलते, त्याच्या आईला सांगते तुझं तू घरातलं काय असेल ते आवर तोपर्यंत मी माझ्याकडे याला खेळवायला नेते. 2 तास मस्त की खेळवते त्याला, आणि खेळवून झालं का आणून त्याच्या आईकडे आणून देते परत. आणि बोलते पण, बरं झालं, मला पण जरा बरं वाटलं तुझ्या मुलाला घेऊन गेली मी. 15 वर्षानंतर तीच काकू येते, अख्ख्या आळीत 1 नंबर डांबरट जर पोरगा असेल ना, काय एक छान चित्रकार होता माऊली. लहानपणीच त्याला मस्त चित्र काढायची आवड होती. आणि त्याच्या हातात जादू, काहींच्या हातामध्ये जादू. आता तुमच्या घरात बसलो होतो, मस्त की हार्मोनियम वाजवत ती ताई होती का ती, काय नाव बरं तिचं? काव्या. बोटात जादू आहे ना. काय काहींच्या हातामध्ये बोटांमध्ये जादू, काय मृदुंग वाजवतात. चित्रकार होता तो लहानपणापासून, अगदी लहानपणीच मस्त की चित्र काढायचा तो, बरं का. आणि त्या गावातील एक नेता होता. नेता म्हणजे सगळंच नेता नाही हो का. नेता हल्ली जे सगळेच नेते आहेत त्यांना आपण सगळाच त्यांना नेते म्हणतो. कोणी कुठं पण कोणला पण नेता, त्याला पण आपण नेता म्हणतो. हल्ली तेच चालू आहे ना. असो, भीती वाटते हो सगळ्यांना, मोठ्यांना सगळ्यांना भीती वाटते. आमचे कधी फुटतील सांगू शकत नाही. कोणी कुठं पण कोणी पण कोणला पण नेता ना. बरं असो, चला. एक नेता होता, त्याला ते कळलं की अरे आपल्याच गावातला मुलगा आहे, असा आहे, चांगला आहे, मस्त आहे, लहान मुलगा आहे पण सुंदर चित्र काढतो. आणि त्याला बोलावलं. मग त्याला सांगितलं, दादा मस्त की एक माझ्या ह्या भिंतीवर भगवान श्रीकृष्णांचं, गोपाळ कृष्णांचं चित्र काढायचं आहे, बरं का. गोपाळ कृष्णांचं चित्र काढायचं. आणि मग त्याने सांगितलं त्या मुलाने, काका भगवान गोपाळ कृष्णांचं चित्र जर काढायचं आहे तर मला सहज तसं काढता येणार नाही. मग साधारण तसा दिसणारा एखादा मला मुलगा पाहिजे. तसा दिसणारा मला एखादा मुलगा पाहिजे, बरं का. आता नेता म्हटल्यानंतर तो काही 100 पोरं एका टायमाला गोळा करील काय. लहान मुलांना बोलवलं त्यांनी, खूप लहान मुलांना बोलवलं, 100-200 मुलांना बोलवलं त्या ठिकाणी. आणि 100-200 मुलं आली. चॉकलेट कबूल केले, कारण चॉकलेट देण्यामध्ये नेते पुढे असतात, काही नेते, बरं का. आता विषय आलाय म्हणून बोलतो, नाहीतर तो विषय आपला नाहीये. काय हल्ली महाराष्ट्राला चॉकलेटच द्यायचं काम चालू आहे, बरं का. ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवतोय, ज्यांना आम्ही मोठे समजतोय, ज्यांचा आम्ही आदर्श घेतोय, बरं का, तेच जर चोर निघत असतील तर आम्ही कोणाचा विचार करायचा. काय चालू आहे सध्या राम मंदिराबद्दल? श्रीराम प्रभूंच्या मंदिराबद्दल काय चालू आहे? काय चोऱ्या बिऱ्या झाल्यात का? कोणी केल्या? दानभाऊ मधले, उशीद मधले, कुठले आहेत? असो, महत्वाचा विषय काय माहितीये का, असे भरपूर पोरं त्याने जमा केली. आणि त्या सगळ्या मुलांमध्ये एक गोंडस निरागस, ज्याचा चेहरा सतत हसताय, आणि त्याच्या चेहऱ्याकडे जरी बघितलं ना तरी माणसाला प्रसन्न वाटते, समाधान वाटतं. समाजामध्ये अशी काही माणसं असतात की ती भेटली की आनंद वाटतो, बरं का माऊली. आणि ती भेटावीत म्हणून माणसं प्रयत्न करतात, अरे त्याची माझी भेट झाली पाहिजे. भेटला की आनंद वाटतो. त्यांचं तोंड बघितलं ना आपण, त्यांचा चेहरा बघितला ना की आपला मरतुकडा चेहरा पण प्रफुल्लित होतो, नुसता चेहरा बघून. अशी काही माणसं आहेत समाजामध्ये.
पण अशी पण काही समाजामध्ये माणसं आहेत, त्यांना बघितलं का आपला प्रफुल्लित चेहरा मरतुकडा होतो. भेटूच नाही असं वाटतंय, भेटूच नाही. त्या मुलाकडे त्याने बघितल्यानंतर त्याला समजलं, अरे मस्त की गोंडस मुलगा आहे, हसता चेहरा आहे आणि समाधानी वाटतो तो मुलगा, समाधानी वाटतो. त्या मुलाची निवड त्याने केली, समोर बसवलं आणि छान असं भगवान श्रीकृष्णांचं चित्र त्याने रेखाटलं. बरं का, ते रेखाटत असताना थोडं चित्र अपूर्ण राहिलं, थोडं अपूर्ण राहिलं. बऱ्यापैकी झालं होतं. आणि मग नेमकं त्याला तब्येत त्याची बिघडली, त्या चित्रकाराची, त्या मुलाची, चित्र काढणाऱ्या मुलाची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं. थोडे दिवस गेले आणि मग एवढा मोठा चित्रकार झाला तो की त्या गावापुरता, तालुक्यापुरता किंवा जिल्ह्यापुरता मर्यादित राहिला नाही मौली. परदेशात सुद्धा त्याला मागणी, परदेशात सुद्धा बोलावलं गेलं. मोठमोठ्या पुरस्कारांनी गौरव करण्यात आलं त्याचं. मोठा झाला तो आता, 10-12 वर्ष मध्ये ओलांडून गेले, 12-15 वर्ष गेली. बरं का, आणि काही जास्त काळ परदेशामध्ये वगैरे असं त्याचा तो प्रवास चालू झाला किंवा त्याच्या पद्धतीने तो काम करायला लागला. आणि नेत्यामध्येही बऱ्यापैकी परिवर्तन नाही बोलता येणार, प्रगती झाली. कारण त्यावेळेला 15 वर्षानंतर तो नेता मंत्री झाला होता. अचानक तो चित्रकार परदेशातून ज्या वेळेला गावाला आला त्यावेळेला त्या मंत्र्याच्याही लक्षात आलं की अरे आपल्या भिंतीवरचं चित्र अर्धवट राहिले. बरं का, तुम्ही म्हणाल 15 वर्षानंतर ते भिंतीवरचं चित्र तसं राहिलं असेल का? कलर तसा वापरला तर राहतंय. बरं का, आता मागे मी कुठे गेलो होतो, वडिलांच्या वेळेला काढलेला देवक पोराच्या लग्नापर्यंत तसाच होता. घरामध्ये खाडाखोड करणारी माणसं नसली ना की बऱ्याचशा गोष्टी घरातल्या तशाच्या तशा राहतात. आता देवक राहू द्या बाजूला, घरामध्ये खाडाखोड करणारी माणसं जर जास्त नसली, आता ते पण तुम्हाला सगळं सांगायला पाहिजे का, घरातल्या बऱ्याचशा गोष्टी तशा तशा राहतात. बरं का, असो. तर झालं काय, त्याला, त्या मंत्र्याला समजलं की आता तो आलेला आहे. त्याला बोलावून घेतलं. अरे म्हणे खूप मोठा झाला तो आता. म्हणे नाही महाराज, दादा, काका नाही हो, मोठा काय म्हणे. अरे म्हणे आपलं ते चित्र अर्धवट राहिलेलं आहे ना, ते थोडं पूर्ण केलं असतं बरं झालं असतं. बरं का, मग काय करायचंय म्हणे, पुढे कंस दाखवायचा आहे ना आपल्याला. भगवान श्रीकृष्णांच्या पुढे भगवान श्रीकृष्ण कंसाचा वध करतायचा असं दाखवायचंय आपल्याला. हा मग ठीक आहे ना काका, आता मला वेळ आहे, आपण करून घेऊ ना ते. मग म्हणे आता कंसासारखा दिसणारा मला एकतरी माणूस पाहिजे. आहे का अनुभव मध्ये एखादा? दिसणारा नसेल पण असणारा कदाचित असू शकतो. दानभाऊ मध्ये काय ना, उशीर मध्ये काय, अजून कुठे काय काय. बरं ठीक आहे, मग त्यांनी प्रयत्न केले आता मंत्री म्हटल्यानंतर. आणि हा पण एवढा नामांकित चित्रकार, बरं का, अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला, परदेशामध्ये वगैरे सर्वत्र त्याचं ते नाव असलेला असा तो चित्रकार. बरेच बघितले पण त्याला तसं काही दिसलं नाही, वाटलं नाही. मग तेवढ्यात त्या मंत्र्याच्या लक्षात आलं की आपल्याला कंसासारखा, रावणासारखा पाहायला मिळेल कुठे, जेलमध्ये. जेलमध्ये जर गेलो तर अनेक पाहायला मिळतील, तशी कामच होईल आपला. आणि म्हणून गेला तिथे, विनंती केली त्या अधिकाऱ्यांना, सांगितलं असं असं आहे. मंत्री म्हटल्यानंतर तिथं काय, आणि चित्रकार पण एवढा मोठा नामांकित चित्रकार. आतमध्ये गेले, बघितलं, एक आला त्यांच्या तो माणूस निदर्शनात, त्याला आणलं, समोर बसवलं आणि कंसाचं चित्र रेखाटायला घेतलं. ज्या वेळेला रेखाटता ते कंसाचं चित्र पूर्ण झालं ना, तेव्हा त्या चित्रकाराने आणि त्या मंत्र्याने त्या आणलेल्या माणसाचं निरीक्षण केलं तर त्या माणूस रडत होता. त्याच्या डोळ्याचे अश्रू थांबत नव्हते, रडत होता तो.
रडत होता. त्या चित्रकाराने विचारलं त्याला, त्या मंत्र्याने विचारलं त्याला, अरे बाबा का रडतोय तू? तेव्हा त्याने सांगितलं, ह्या श्रीकृष्णाचं चित्र काढणारा चित्रकार तूच आहेस ना? हो म्हणे, मीच आहे. त्यावेळेस सुद्धा चित्र काढायला सांगणारे आमचे मंत्री, त्यावेळेचे नेते तुम्हीच आहात ना? हो म्हणे, मीच आहे. मग ऐका ना, तो श्रीकृष्णाचं चित्र जो काढलाय ना, तो गोंडस निरागस सतत हसता असणारा चेहरा तो मुलगा मीच होतो. आज कौसाचं चित्र काढण्यासाठी तुम्ही माझं निवड केलेली आहे. 15 वर्षामध्ये एवढा बदल घडला. 15 वर्षामध्ये एवढा बदल घडला. कारण काय? माणसाची कर्म. माणसाची कर्म. इकडे नेत्याचा मंत्री झाला माऊली, प्रगती केली त्याने त्याच्या क्षेत्रामध्ये. तिकडे चित्रकार छोटासा लहान मुलगा होता, आता मोठा चित्रकार झाला. त्याने निवडलेल्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती केली. मग लहानपणी जे बाळ गोंडस दिसत होतं, जे बाळ निरागस दिसत होतं, जे बाळ सतत हसतमुख होतं, 15 वर्षामध्ये काय घडलं बरं? आज कंसासारखं दिसायला लागलं, रावणासारखं दिसायला लागलं. काय घडलं बरं? आम्ही फक्त माणसाला या ठिकाणी आयुष्य जगत असताना, जीवन जगत असताना काही गोष्टींचा विशेष विचार करतोय, काही गोष्टींचा विशेष विचार करतोय. प्रत्येक बापाला असं वाटतंय की माझे जर 4 पोरं आहेत तर 4 पोरांसाठी मी असताना 4 घरं बांधली पाहिजे. बरोबर आहे की नाही? प्रत्येक बापाला असं वाटतंय 4 मुलं जर माझी आहेत ना, मी असताना 4ही मुलांची व्यवस्था मला करून जायचं आहे. 4 घरं मला बांधायची आहेत. दुर्दैव एवढंच आहे की त्या घरांमध्ये देव्हारा पाहिजेच हा बापाचा हट्ट नसतो. हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. घर बांधाल रे तुम्ही, पण त्या घरामध्ये समाधानी जर राहायचं असेल, सुखात जर राहायचं असेल, तर घरामध्ये देव्हारा पाहिजे, घरामध्ये ग्रंथ पाहिजे, घरामध्ये हरिपाठाची मालिका पाहिजे. पैशाने श्रीमंत होता होता विचारानेही श्रीमंत आम्हाला होता आलं पाहिजे. गुणांनीही श्रीमंत आम्हाला होता आलं पाहिजे, कर्मानेही श्रीमंत आम्हाला होता आलं पाहिजे. आणि विचाराची, गुणांची, कर्माची श्रीमंती आमची वाढावी म्हणून हे प्रवचन आहे, म्हणून गाथा, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी आहे. आम्ही संतांचा विचार का करावा? आम्ही संतांनाच का आठवावं? विचाराने श्रीमंत व्हायचं असेल तर संतांना आठवल्याशिवाय पर्याय नाही. गुणांनी जर आम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर संतांना आठवल्याशिवाय पर्याय नाही. मोहने पर्याय नाही. हातचा जर चुकला ना, आयुष्याचं गणित चुकलं जात आहे. बाकी सगळ्याचं स्मरण आहे, बाकी सगळ्याची आठवण आहे, बाकी सगळं काही आहे. देव नाही, देवाचं स्मरण नाही, देवपूजा नाही. शून्य किंमत आहे. शून्य किंमत आहे. काय म्हटलेलं आहे? म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते ते मीची होती. आम्हाला अंतकाळ जर साधायचा आहे तर आताचा काळ आम्हाला साधता आला पाहिजे. शेवट जर साधायचा आहे की नाही माऊली, शेवट जर साधायचा आहे की नाही, आताचा काळ आम्हाला साधता आला पाहिजे. आत्ता वर्तमान काळ. आता आमची इंद्रिय जी कर्म करतात तीच कर्म शेवटच्या वेळेला घडत असतात. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंति कोणते सदा तद्भाव भाविताः. तेवीची तेनी अवसरे, जे आवडूनी जीवी उरे, ते मरणाची ये मेरे फार होलाके. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आता आमच्या डोळ्यांना जे आवडतंय ना, शेवटच्या वेळेला आमचे डोळे तेच पाहण्याची अपेक्षा करत असतात. आता आमच्या कानांना जे ऐकायला आवडतंय ना, शेवटच्या वेळी आमचे कान तेच ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात. आता जे आमच्या मुखातून जे काही निघत असेल, जे काही आम्ही बोलत असू ना,
तेच 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 आमच्या मुखातून शेवटच्या वेळेला निघत असते, बोलत असतोय आम्ही. वर्षभर अभ्यासच ज्याने केला नाही त्याला परीक्षा कठीणच जाणार आहे ना माऊली, नाही का? परीक्षेच्या वेळेला